नागपूरमध्ये रस्ते सुरक्षेबाबत एक अनोखी आणि कौतुकास्पद पहल राबविण्यात आली आहे, जिथे नियमभंग करणाऱ्यांना दंडासोबतच जागरूकतेचा संदेशही देण्यात आला। रस्ते सुरक्षेबाबत एक स्तुत्य आणि वेगळी पहल समोर आली आहे। मॅक्स हॉस्पिटल आणि नागपूर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रमुख ठिकाण संविधान चौक येथे हेल्मेट जनजागृती अभियान राबविण्यात आले। या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये हेल्मेट वापराविषयी जागरूकता निर्माण करणे आणि रस्ते अपघातांमध्ये होणारे जीवित व आर्थिक नुकसान कमी करणे हा होता। या विशेष मोहिमेत हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या युवक युवतींवर चलनाची कारवाई करण्यात आली। मात्र या उपक्रमाची खास बाब म्हणजे चालांसोबतच संबंधितांना नवे हेल्मेटही देण्यात आले। तसेच उपस्थित अधिकारी आणि वैद्यकीय तज्ञांनी हेल्मेट वापरण्याचे फायदे आणि हेल्मेट न वापरण्यास होणारे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला। आज संविधान स्क्वेअर या ठिकाणी वाहतूक नागपूर पोलीस त्याचप्रमाणे मॅक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता। मोठ्या प्रमाणावर हेल्मेट परिधान न केल्यामुळे ॲक्सिडेंट होतात आणि कॅज्युलिटी होते, काही वेळा मृत्यू देखील त्यामध्ये होतो। तर हे सर्व टाळण्यासाठी किंवा त्याला थांबवण्यासाठी मॅक्स हॉस्पिटलमार्फत संपूर्ण भारतवर्षामध्ये शहरामध्ये भारतातील मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस कॅम्पेन चालवलं जातं। तसंच एक प्रोग्राम ह्या ठिकाणी आज आयोजित केला होता। त्यामध्ये जे विदाऊट हेल्मेट वाहन चालक आम्हाला या ठिकाणी मिळून आले त्यांच्यावर आम्ही चलन कारवाई केली। त्याचबरोबर त्यांना मॅक्स हॉस्पिटलमार्फत पूर्ण एक हेल्मेट पुरवण्यात आले आणि नागरिकांना त्या जागृत करण्यात आलं की विना हेल्मेट प्रवास करू नये आणि त्यातून आपल्याला कॅज्युलिटी अपघात हा थांबवता येऊ शकतो। हा एक चांगला संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलेला आहे। धन्यवाद। माझं नाव हर्षल वांजेकर, मी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर तर्फे बोलत आहे। आम्ही जो हा इनिशिएटिव्ह घेतला आहे हा हेड इंजुरी अवेअरनेस डेच्या निमित्त घेतला आहे आणि दरवर्षी भारतात 2 लाख लोक जे आहे सडक दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडतात, म्हणून प्रत्येकाने हेल्मेट घातलं पाहिजे। हा इनिशिएटिव्ह मॅक्स कडून घेण्यात येत आहे त्या संदर्भात आणि आम्ही असेच इनिशिएटिव्ह घेत असतो नेहमी। धन्यवाद। ट्रॅफिक पोलिसांचं आणि आपल्या पोलिसांचं जे सहकार्य लाभलं त्याच्यासाठी पण धन्यवाद। मतलब फ्री दे रहे हैं तो बहुत अच्छी बात है, मतलब इससे अवेयरनेस फैल रही है तो हम लोग जरूर लगाएंगे और एक्चुअली लगा के निकलना ही चाहिए। पर समटाइम्स भी हम लोग केयरलेस हो जाते हैं, बस कोई जो कि गलत है। नागपूर शहरात हेल्मेटची सक्ती असताना तुम्ही वापरत नहीं, कभी कभार रह जाता है बाय मिस्टेक। जैसे हम थोड़ा पास के लिए निकलते हैं तो लोग लगता है मोहल्ले में क्या लगाना, फिर आगे निकल जाते कुछ जरूरी काम पड़ जाता है तो इस कारण बस वो रह जाता है। हालांकि पुलिस बहुत एक्टिव है तो लोग लगाते भी है। आपली छोटीशी निष्काळजी एकदम जीवावर बेतू शकते असं नाही वाटत? हाँ, वो तो बहुत है। हाँ, बहुत ज़्यादा, इनफैक्ट अपनी भी और दूसरों की भी। एक्चुअली ट्रैफिक के नियम भी बिगड़ते हैं, बहुत ज़रूरी है, वो तो स्वाभाविक है। आता तुम्ही और बहुत गाड़ियाँ भी है नागपुर में, 2 व्हीलर्स बहुत ज़्यादा है, क्राउड बहुत ज़्यादा है। आता वापरणार? हाँ, बिल्कुल, हाँ यूज़ करूँगी। नाव सांगा तुमचं? निधी नायक। ओके, थँक्यू। Shia, oh, dream Shia, dream Shia, oh, dream Shia, dream Shia, oh, dream Shia. यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट है आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आगे। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। Overall experience at Dream Asia was very good, and the best part I have liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock, and it is built recently, so everything was neat and clean.